जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. उपलब्ध होते तशीच आमच्या गोविंदामध्ये सुद्धा या ठिकाणी स्वागत. गुड मॉर्निंग भाई लोग और भाई लोग के नाम आने में बहन लोग. विषय असा आहे, आज आहे ब्लॉग नंबर 5 आणि कसं आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज मी चाललो आहे आपल्या इकडच्या विकोईमधील स्वामी समर्थ दहीहंडीसोबत. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे थोडंफार पब्लिक दिसत असतील का नाही मला माहीत नाही, येल्लो कलरमध्ये. ठीक आहे त्यांचं. तर बघू आता काय होतं. फुल धमाल येणार आहे. मागच्या वर्षी पण गेलो होतो, आता बघू काय होणार आहे. चला पुढे जाऊन भेटूया. साइडला वडा खाल्ला नाही का तुम्ही? करेगा, सबको जमा करेगा. चैनल ऐसा चालू किया ऐसा या महिला पथक या ठिकाणी 5 ताराची सलामी देत आहे. स्वामी समर्थ महिला पथक 1 2 1 2 3 1 2 3 4 महिला स्वामी समर्थ 5 तार यशस्वी महिला गोविंद पथकाचे 5 तार यशस्वी. आरामात या ठिकाणी 8 जणांकरता बाप्पा मोर्या गोविंद पथक तयारी करते. बाप्पा मोर्या गोविंद पथक 8 तार. स्वामी समर्थ या वरती स्टेजवरती
यानंतर कुठला महिला पथक आहे तिथे? महिला पथक त्या ठिकाणी. तुम्ही महिला पथक इथे या. एक दो मित्रा, हे बिना हारण्याचं कसे लावलं तुम्ही? 1 2 6 तर शिस्ती हळू हळू हळू. चला बाद गोविंदा पथकाला बाद केले द्या. शिस्ती हळू हळू. बाप्पा मोरे गोविंदा पथक. आपल्याला या ठिकाणी मित्रांनो या गोष्टीची दक्षता घ्या की कोणाला इजा झाली नाही पाहिजे. हार्नेस लावल्याशिवाय कोणीही वरती जाऊ नये. त्यांना बाद केलं जाणार. हार्नेस लावल्याशिवाय कोणी वर जाऊ नये. पहिला स्वामी समर्थ आपले प्रतिनिधी वरती पाठवा प्लीज. या आपण वरती या. त्यानंतर महिला पथक कुठला आहे? महिला पथक साईराज, महिला पथक कुठला आहे? महिला पथक या ताई या. यशस्वी 7 तर डोंगरीचा राजा गोविंदा पथक 7 तर यशस्वी. शिस्तीत आरामात उतरा मित्रांनो, आरामात उतरा. शिस्तीत. चला पिवळा टी शर्ट महिलांना जागा द्या, महिलांना जागा द्या. आणि जी सिक्वेन्स सांगितली त्याच सिक्वेन्स होणार आहे. मध्ये कोणीही माझा नंबर घेऊन होणार नाहीये. सचिन दादांकडनं जी नावं सांगितली जातात तीच नावं होणार आहे. सरदाराची सलामी देण्याचा प्रयत्न आहे. खालच्या लोकांनी हात वर करून घ्या. जेवण्याकरता ताकद देणार असं हे सरकार आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी दहीहंडीच्या शुभेच्छा देतो. आता जो गोविंदा थर रचतोय त्यांना देखील शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी संजयजी केळकर साहेब यांच्या समोर 9 थरांकरता अष्टविनायक गोविंदा पथक घोडाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी 2 8 थरांचे गोविंदा, 7 थराचे 3 गोविंदा आणि महिलांचा 1 गोविंदा थर लावतील आणि मग 9 थरासाठी सुरुवात करण्यात येईल. वाघबिलच्या वाघिणीने हार्नेस द्या. वाघबिलच्या वाघिणी हार्नेस लावलं का तुम्ही? मग त्यांना होऊ द्या पहिले, त्याच्यानंतर तुम्ही हार्नेस लावून घ्या. सही जा रहा है डैड का सुन. 1 2 3 4 5 6 7 तर 8 तरांची सलामी या ठिकाणी आपण पाहिली. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तरांची सलामी. आणि आजच्या या दिवशी चला आरामात आजच्या 8 थरांची सलामी देत आहेत शिवटेकडी. त्याच्या पाठीमागे संभाजी असणार आहे. शिवटेकडी 8 थरांकरता प्रयत्न चालू आहे. 1 2 3 4 5 6 5 वर 3 एक्के बसलेत आणि शिवटेकडी गोविंदा पथक जोगेश्वरीचे 1 2 3 4 5 6 7
एकच संधी आहे आणि हे यशस्वी आठर शांत शांत शिस्तीत 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 यशस्वी शिस्तीत 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 जुवारा ओके ओके उतर शिस्तीत उतरले शिवटेकडी गोविंद पथक यशस्वी आठर ₹51 मानकरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सीतारामजी राणे साहेब, त्याचबरोबर परिवार समिती सदस्य विकासजी पाटील साहेब, कायदा सेलचे प्रमुख अलकेशी कदम, जैन प्रकाश सेलचे प्रमुख राकेशजी जैन, त्याचबरोबर दत्ताजी गाडगे, प्रभाग अध्यक्ष प्रतीक सोलंकी, प्रभाग अध्यक्ष विजयजी रेडेकर, रवी रेड्डी, सुशांत बोंबे आणि सर्व सचिन मोरे या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. भारत का बच्चा 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 मिनिट 1 2 3 4 5 6 आणि 7 तराची सलामी. आरामात 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 घाई ना करू, आरामात इझी. आओ शाबाश 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 स्लोली. आरामात आरामात डीजे 1 मिनिट फक्त सर्व ऑल गुड. 1 2 3 कळव्याचा राजा. अरे तुमचा प्रतिनिधी कुठे आहे? पाठवा इकडे. कळव्याचा राजा गोविंद पथक 1 2 3 4 5 6 यशस्वी 7 तर कळव्याचा राजा गोविंद पथक. श्री गणेश क्रीडा मंडळ भांडूप. कळव्याचा राजा कृपया विनंती. कळव्याचा राजा प्लीज आता या इकडे बक्षीस घ्यायला. कळव्याचा राजा गोविंद पथक यशस्वी 7 तर या इकडे. जरा त्यांना आत्मविश्वास देऊ आपण सगळ्यांनी. सही है. एक 2 3
4, 5, 6. सही आहे सही आहे सही लावले सही लावले ओंकार ओंकार जरा लवकर हो मित्रा ओंकार गोकुल जरा लवकर करा प्लीज 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 जरा सर्व गोविंदा पथकांच्या माहितीसाठी पुढच्या काही क्षणात आपल्या महाराष्ट्राचे कार्यसम्राट आणि सर्वश्रोत असलेले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढच्या काही क्षणात इथे आगमन होणार आहे आणि त्याच वेळेस इथे आपण 9 थरांची सलामी सुद्धा दिली जाणार आहे. पोपट मित्र मंडळातर्फे याची आपण दखल घ्यायची आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची इथे भेट लागते आहे आणि याचं सर्व श्रेय आदरणीय कृष्ण दधू पाटील यांना जात आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी काही क्षणात आगमन होणार आहे. मित्रांनो एक गरिबांचे नेते कष्टकऱ्यांचे नेते ज्यांना आपण म्हणतो ओंकार गोकुलनगर या ठिकाणी हार्नेस बांधतोय. गोकुलनगर आहे ना त्याच्यानं हार्नेस संपलं हार्नेस नाही लावलंय गोकुलनगर हार्नेस नाही लावलं तुम्ही तुमच्या इथे माणूस ठेवलेला तरी काय करतात विष्णु क्या रे कौन छोड़ के गई भाभी आपकी कशिश सरफरोश है आपका नशा दाब 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 मला दाब लवकर ये दाब दाब उसको पकड़ पकड़ उसको दाब दाब मला दाब चुपचाप जाम दाब चुपचाप चुपचाप नंतर देतो ना चुपचाप पानी मांगो क्या लोग एक होटल चलो अंदर चलो बटे भूक लगा चलो भाई चलो जेवायचा टाइम झालेला जाऊ वन साइड जाम भूक लागली जाऊ आता बघू जेवायला क्या बोलता है क्या खाने में क्या होगा तेरे को क्या खाने का क्या खाने का ये क्या है खाना वड़ा पाव है वड़ा पाव है बघू द्या आला वड़ा पाव मिसळ बोलतात अरे पिछले टाइम इधर ही थे पिछले इधर यही मिला पिछले टाइम इधर ही चले किधर है ले वाटी ना वाटी ले अरे बाजू जागेवर लाव चला
एक मिनिट. ए गौरी, तू विसरली आपल्याला. कॅमेरा बंद असेल तुझा? नाही चालतंय. हे बघ. बिग फॅन कुठे आपल्या पोरी? बोलवा त्यांना, बोला ना. ती व्हिडिओ बनवू, युट्यूबला टाकायची लवकर. किती तरावर चढलेली? शिडीला होती. तू कुठे चढलेली? मी सेकंड दुबईवरून आली आहे. कुठून? मी मुंबईकर. तू कुठे किती तरावर चढली तू? मी चौथ्या. तुम्हाला आता आता दिसतोय का? मी कधीपासून दादा तुझा हाय पण केलेलं. तू किती वर चढलेली? मी शिडीला. तू नव्हती? तू फोटो काढायला आली? मी बी फोटो काढायला आले. फोटो नाही. बरोबर आहे. जेवलेत? एवढाच आवाज आहे तुमचा. एवढा मोठा काढा. खाल्ला ना? जा जा तिकडे जा. सगळ्यांना एक गोष्ट आता सुहास इथे आले तरी मला आठवलंय. सो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही 3200 खेळाडू या प्रो गोविंदामध्ये सहभागी झाले. 16 संघ त्या ठिकाणी होते आणि या 16 संघांना 16 संघ मालक या वर्षी आम्ही दिलेले आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की या 16 संघातल्या अनेक गोविंदांना त्यांच्या संघ मालकांकडून नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही सरकारकडे एवढीच विनंती केलेली आहे की जसं बॉडी बिल्डिंग असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल, कबड्डी या खेळाच्या माध्यमातून त्या खेळाडूंना सरकारी नोकरी उपलब्ध होते, तशीच आमच्या गोविंदांमध्ये सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. साईराम गोविंदाबद्दल टॉपर गेला का? ठाणे स्वामी समर्थ गोविंद पदक ठाणे. छावा बॉईज आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर ठाणे शहराचे लोकप्रिय गो माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की. या ठिकाणी संस्कृतीची दहीहंडी, या हंडीमध्ये जेही हा कार्यक्रम आयोजित करतात ते लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईकजी, आमदार संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी सणात येत असतो. आणि म्हणून प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा विचार आपल्याला दिलाय, जो एकसंधतेचा विचार दिलाय, जो एकतेचा विचार दिलाय, तो विचार घेऊनच या दही काल्याच्या निमित्ताने, दहीहंडीच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. संस्कृतीची दहीहंडी ही एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची या ठिकाणची हंडी आहे आणि प्रो गोविंदांनी तर निश्चितपणे आपल्या या सणाला एक वेगळी अशा प्रकारची ओळख मिळवून दिली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे दोन मंडळामध्ये थांबा जरा, मुलींनी थांबा जरा. Oh!
एकता नेते मंडळ 7 जणांची सलामी देत आहेत. श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक गाईचे थर लावतात. श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक वा. आणि त्यांच्याच मागे पहा, मागे देखील एकता मित्र मंडळ 7 थराची सलामी देण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलाही काही मागे नाहीये या उत्सवामध्ये. नागपूरच्या दहीहंडीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपस्थित झाले होते. त्यांनी शुभाशीर्वाद दिले. संस्कृतीच्या दहीहंडी उत्सवाला त्यांचं सहाय्यक कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. अभिनंदन. जोरदार झालं पाहिजे. धर्मवीर 2 चित्रपटाचे निर्माते मंगेशी देसाई, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारणारे व्यक्तिमत्व प्रसादजी यांच्या समवेत उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांची भूमिका साकारणारे कलाकार क्षितिज दाते आपल्या समवेत उपस्थित आहेत. अर्थात धर्मवीर 2 मध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट साकारणार आहोत, ते पाहणार आहोत आपण या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपल्याला त्या चित्रपटात दिसतील, पण या चित्रपटाच्या निर्मितीच्या माध्यमातून समस्त ठाणेकरांना पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण तर नक्कीच होते. त्या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रचितीही होते की आपण सुद्धा साहेबांना कदाचित प्रत्यक्षात पाहिलं असेल किंवा नसेल, पण चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीरांचं ती आठवण नक्कीच आपल्याला झालेली आहे. त्याला जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे. अगदी मी प्रसादजींना विनंती करेन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आता या ठिकाणी प्रसादजी सुद्धा आहे, मंगेशजी सुद्धा आहे आणि क्षितिज सुद्धा या ठिकाणी आहे. आपल्या कान्हा चित्रपटामध्ये प्रसाद लोक यांची फार महत्वाची भूमिका होती आणि आता मी चान्स पे डान्स मारणार आहे. मी मंगेश देसाई साहेबांना विनंती. आता सचिन जोशी साहेब कुठे गेले आमचे? ओ जोशी साहेब. आता धर्मवीर 2 सुद्धा आलेला आहे. लवकरच मंगेशजी आता आपल्याला कान्हा 2 सुद्धा करायचा आहे. आमच्या गोविंदांचा जो चित्रपट आहे लवकरच प्रसादजी क्षितिज आपण सगळी टीम एकत्र मिळून कान्हा 1 झाला. आता ओ जोशी साहेब कुठे राहिले? कान्हा 2 सुद्धा आता तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतोय त्यांच्याकडे. मी मंगेशजींचा, प्रसादजींचा आणि क्षितिजचं संस्कृतीच्या या दहीहंडीमध्ये मनापासून त्यांचं स्वागत करतो. मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे आणि त्यानंतर त्यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात धर्मवीरांचं स्थान अजून उजागर करणारे व्यक्तिमत्व प्रसाद ओक यांच्यासाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आणि पुढे आपण क्षितिज दाते यांचं आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं जे रोल ज्यांनी साकारलंय आणि हुबेहूब ती भूमिका ज्यांनी ते ऑन स्क्रीन साकारली, क्षितिज दाते यांच्यासाठी टाळ्या जोरदार. आणि धर्मवीरच्या माध्यमातून निर्माते म्हणून आपल्या सोबतीने असणारी व्यक्तिमत्व मंगेशी देसाई आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचंही जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आपल्या ठाणेकरांचा आवाज बुलंद करणारे व्यक्तिमत्व टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मी प्रसादजींना विनंती करेन
जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. या वाक्याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक लक्ष्मी आहे, तिला दुःखी करू नका. स्वतःची काळजी घ्या, सुखरूप घरी जा, म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी पण सुखी राहील. सगळ्या गोविंदांना मनपूर्वक शुभेच्छा. 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. आणि यावेळेला तो फक्त मराठीत नाही तर हिंदीत सुद्धा प्रदर्शित होतोय. 27 सप्टेंबर धर्मवीर 2 बघणार. धन्यवाद. मी क्षितिजींना विनंती करेन की आपण या सगळ्या गोविंदांसमोर येऊन आज कसं वाटतंय. गणपती बाप्पा. अतिशय दुर्दैवाने मी धर्मवीर आनंद भिगे साहेबांना कधी पाहू शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही, पण त्यांनी निर्माण केलेली ही ऊर्जा मला पाहायला मिळते, याचा मला मनापासून आनंद आहे. इतकी वर्ष ठाण्यातल्या दहीहंडी बद्दल मी फक्त ऐकून होतो, आज मी प्रत्यक्ष पाहतोय आणि शब्देवर सांगतो, इतकी ऊर्जा मी कधीही पाहिलेली नाही. प्रसादजी जसं म्हणाले, 27 सप्टेंबर ही आपल्या सगळ्यांसाठी, संपूर्ण ठाणेकरांसाठी, महाराष्ट्रीय सगळ्या नागरिकांसाठी, सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची तारीख अशासाठी आहे की धर्मवीर 1 पहिल्या भागाला तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खूप चांगलं यश मिळालं आणि तुमचा आग्रह नसता तर आम्हाला भाग 2 करता आला नसता. तर भाग 2 अधिक रंजक आणि अधिक भक्कम असा आम्ही केलेला आहे. तो 27 तारखेला येतोय, नक्की बघा. आणि पुन्हा एकदा तेच सांगेन, स्वतःची काळजी घ्या. हे तो माझा खेळ नाही, हा मला हे जमूच शकत नाही तुम्ही जे करताय ते, पण ज्यांना जमते त्यांच्याबद्दल अपुरूप कौतुक आणि काळजी हे सगळं एकत्र वाटतं. त्यामुळे खरोखर काळजी घ्या आणि आम्ही सगळे तुम्ही काय करता हे बघण्यासाठी आलेले आहोतच. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण क्षितिज असंच आम्ही जाऊ देणार नाही आहोत. आताच मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, पण जी भूमिका आपण ऑन स्क्रीन साकारताय त्या भूमिकेच्या अंदाजातून थोडंसं डायलॉग तर आम्हाला आवडेल सगळ्यांना. वा वा वा. ट्रेलर मधलं एकच वाक्य जे खूप गाजतंय, त्यावर चर्चा होते, त्यावर खूप प्रश्न विचारले जात आहेत, तेच फक्त म्हणतो. 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला पेसावत होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. त्या बाद आहे. 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 येतोय आणि ते आपण नक्कीच पाहणार आहोत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या समोर उपस्थित आहे. सूर करणार त्याच्यासाठी आर्यन रेड्डी आहे, पूर्वेशी सरनाईक, ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं प्रो गोविंदाचं, जे सत्यात उतरलं गेलंय आणि ते देखील आता त्यांच्या बरोबर तिथे जोडले जातील एका सेलिब्रेशन साठी. अगदी सेलिब्रेशन वर करण्यासाठी मी येस डीजे, जरा डीजे होऊन द्या जोरदार. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी, RS गोविंदाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इथे दिले जात आहेत. अभिनंदन आर्यन्स. अर्थात काही दिवसांमध्ये एक नवीन चित्रपट आमच्या सगळ्यांच्याच भेटीला येतोय. ती कलाकार ज्या वेळेला स्क्रीनवर दिसते तेव्हा समोर काय आवाज येतो, तर आर्यन आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी प्राजक्ता इथे उपस्थित आहेत. पण मी विनंती करेन उमेशजींना, परिषदेला की आपण प्राजक्ताजींचं स्वागत करूया आणि त्यानंतर मात्र आपण प्राजक्ताजींच्या त्या शुभेच्छांच्या दिशेने वळूया. येस, पण उर्वेशी म्हणाले तसं आर्यन उर्वे सही है.
सगळ्यांना इथे भेटून मला अत्यंतिक आनंद होतोय. एक पहिल्यांदा मी आयुष्यात पहिल्यांदा संस्कृतीची दहीहंडी अर्थात विश्वविक्रमी दहीहंडीला आलेले आहे. आणि आज माननीय आमदार प्रताप आभार मानते त्याच्यासाठी कुटुंबियांचे आभार मानते. आणि गोविंदा पथकाला मी खूप शुभेच्छा देते. त्यांचे खूप अभिनंदन करते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण